येत्या 16 ऑक्टोबरला 24वी ऊस परिषद संपन्न होते। कधी काळी राज्य साखर संघात किंवा 24 वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही जयसिंगपूरला एक ऊस परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर ऊसाचा दर ठरवण्याची परंपरा सुरू आहे। उद्या या ऊस परिषदेला 24 वर्ष म्हणजे 2 टप्पे पूर्ण होत आहेत। यावर्षी महाराष्ट्रामध्ये ऊसाखालचं जे क्षेत्र झालेले नसले तरी 10 जून पासून पडणारा सातत्यानं जो पाऊस आहे त्या पावसामुळं एकरी 8 ते 10 टनाचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे। पैशामध्ये हिशेब करायचा झाला तर एकरी 30,000 रुपयाचं नुकसान काही अपवाद वगळता हे जे नुकसान आहे हे करायलाच सोसावं लागणार आहे। हे चित्र एका बाजूला आहे। दुसऱ्या पोटी कारखान्यांची गाळप क्षमता वाढवल्यामुळं यावर्षी सीझन 3 महिने तरी चालेल का नाही अशा प्रकारची शक्यता तयार झाली आहे, शंका तयार व्हायला आहे। यावर्षी गाळप होण्याची शक्यता तयार झालेली आहे। एका बाजूला सरकारनं साखर कारखान्यांना एक संरक्षण दिलं। 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखाना जे अवास्तव विस्तारीकरण सुरू केलं त्याच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला। 2,500चा कारखाना 5 वर गेला, 5चा 10 वर गेला, 10चा 15 वर आणि काही कारखाने 20,000 वर गेले। क्षेत्र तेवढंच राहिलेलं आहे। कोरी चोरीत आणा तर आमचा यायला पाठिंबा आहे, आमची काय हरकत नाही। केवळ तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करणार असाल तर तो आम्हाला मान्य नाही। या संदर्भात सुद्धा आम्हाला सविस्तर अशी चर्चा या ऊस परिषदेमध्ये करायची आहे। गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव जवळपास स्थिर राहिलेले आहेत आणि ते 4,000 ते 41 या लेवलला आहेत। यापूर्वी 750 रुपये पहिली उचल घेतली तेव्हा साखर 800 रुपये नव्हती। जेव्हा 1000 रुपये घेतलं त्यावेळी साखर 1100 रुपये होती। जेव्हा 1500 रुपये घेतलं त्यावेळी साखर 1600 होती। जेव्हा 2000 रुपये घेतले त्यावेळी साखर 2100 होती। 2500 घेतलं त्यावेळी साखर 2600 होती। पण मधल्या काळामध्ये मात्र साखर वाढत गेली, आता 4100 पर्यंत गेली, पण आम्ही 3000च्या पुढे काही जाऊ शकलो नाही। याचं कारण या कारखान्याने आम्हाला अतिरिक्त मिळणारा हा जो पैसा आहे तो तोडणी वाहतुकीतून काढून घेतला आणि रिकव्हरी चोरीतून काढून घेतलेला। काटा 16 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमशिंह मैदानावर दुपारी 2 वाजता संपन्न होते आहे। गेल्या 24 वर्षापासून सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून ऊसाचा दर निश्चित करण्याचं परंपरा सुरू केली आहे। त्याला आता 2 टप्पे झालेले आहेत आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं मध्ये एक आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे। गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचं एकूण उत्पादन, त्याच्यातून कारखान्यांना मिळालेलं उत्पन्न, शेतकऱ्यांना मिळालेला पैसा, त्यातून मागील सीझनमध्ये अजून किती मागायचे आणि यावर्षी तुटणारा ऊसाचं एकूण उत्पादकता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, देशांतर्गत बाजारपेठ, सरकारचं धोरण, इथेनॉलचं धोरण आणि त्यामुळं यावर्षी किती मागायचे या संदर्भातला साधक बाधक चर्चा करून आम्ही निर्णय घेत असतो आणि आंदोलनाची दिशा ठरवत असतो। यावर्षी सुद्धा अशाच पद्धतीनं सखोल चर्चा होऊन यावर्षीची भूमिका आम्ही 16 ऑक्टोबरच्या ऊस परिषदेमध्ये ठरवू। होत असेल म्हणजे समजा आरक्षण पण त्या पद्धतीनं पाडायला पाहिजे तर आम्ही पूर्ण ताकदीनं त्या जागा लढवणार आहोत। कोणी आम्हाला मदत केली तर आनंदाने घेऊन, नाही केलं तर स्वबळावर लढू। आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून हे वाद वारंवार उकरून काढले जातात असं माझं स्पष्ट मत आहे। कधी आय लव्ह यू मोहम्मद, कधी आय लव्ह यू महादेव, कधी अजून काय, हे केवळ आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं दुसरीकडे लक्ष। अहो एकाचं तरी लक्ष आहे का? 10 मे पासून पाऊस पडतोय म्हणजे
शेतमजुरांना शेतात जायला सुद्धा मिळालं नाही, 4 महिने त्यांना काम नाही हाताला. त्यांची चौकशी करायला कोण गेलं काय सांगा बघू मला. आणि शेतमजुरांची संख्या काही थोडी नाही. काय त्यांना रोजगारच नाही 4 महिन्यापासून. त्यांनी कशी उपजीविका करायची. कारण सध्या मोर्चे काढतात त्यातच त्यांचं गुंतवणूक करतात. हे जाणीवपूर्वक आणि मला वाटतं की हे सरकारमार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे. अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल. म्हणून अधूनमधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात, मग कधी पडळकर काहीतरी बोलतात, मध्ये सदाखोत काहीतरी बोलतोय, अजून काय मग आपल्या हे मुंबईचे ते दोघं लाड आणि दुसरं दरेकर आहेतच. हे आहेत ठरले. मोहित खंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठे. हो नक्की 100%. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातनं वारकरी चंद्रभागेला येत असतात आणि